या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना या आजारासोबत लढण्याची जबाबदारी ही सीमेवरील जवानांची नसून देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी असल्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी हा उद्देश ठेवून सिन्नर नगरपालिकेच्या वतीने जनजागृती व्हावी यासाठी परेश जुमनाके या कलाकाराकडून शहरात ठिकठिकाणी मीच माझा रक्षक अशा प्रकारची पेंटिंग सर्वांचे लक्ष वेधत आहे। कोरोना या भयंकर आजाराच्या सावटाखाली प्रत्येक मनुष्य जगत आहे। एरवी लढाई म्हटली की आपल्याकडील सैनिक सीमेवर लढून आपली सुरक्षा करतो, मात्र शहरातील प्रत्येक घरातील उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला कोरोना नावाचा दुश्मन त्याच्याबरोबर लढण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे रक्षण करणे गरजेचे झाले आहे। म्हणून या आजाराचे गांभीर्य प्रत्येकाने जाणावे यासाठी सिन्नर नगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना करून जनजागृती तर करतच आहे, अजून एक पाऊल म्हणून परेश जुमनाके या चित्रकाराच्या मदतीने शहरातील दर्शनी भागात मीच माझा रक्षक अशा शीर्षकाचे भव्य पेंटिंग रस्त्यावर बनवून जनजागृती करण्यात आली आहे। सध्या शहरभर रस्त्यावर रेखाटलेले हे पेंटिंग सर्वांचे लक्ष वेधत आहे व सिन्नरमध्ये हे पेंटिंग चर्चेचा विषय बनला आहे। याबाबत स्वतः चित्रकार परेश जुमनाके व नगराध्यक्ष किरण डगळे यांनी एसएल समोर आपली भावना व्यक्त केली। एसएल न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे। संपूर्ण जगावर, संपूर्ण देशावर कोरोनाने थैमान घातलेला आहे। अशा परिस्थितीत आपल्या देशाचं जे सार्वभौम प्रशासन आहे ते भक्कमपणे उभं राहून चांगले निर्णय घेऊन या कोरोनाच्या विरोधात लढण्याचा खूप चांगला प्रयत्न करत आहे। त्याचप्रमाणे आपले सिन्नरचं कर्तव्यदक्ष प्रशासन, अध्यक्ष साहेब असेल, जे आपले मुख्याधिकारी आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी एक सुलेखन म्हणता येईल, चित्र म्हणता येईल, एक मार्गदर्शक पेंटिंग म्हणता येईल असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यातून असाच एक संदेश दिलेला आहे की मीच माझा रक्षक आहे, माझं आरोग्य ही माझी जबाबदारी आहे, कोरोना हरेल आणि देश जिंकेल यासाठी आपण स्वतःहून काय करायचं आहे तर फक्त घरी बसायचं आहे, लोकांच्या संपर्कात यायचं नाही आहे आणि माझं आरोग्य माझी जबाबदारी असल्या कारणाने हा संदेश जास्तीत जास्त लोकांनी घर बसल्या बघावा आणि हा समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं। ही सदर जनजागृती नगरपालिका इमारतीच्या समोर, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, जय मल्हार समोर आता सध्या ही जनजागृती झालेली आहे। इथून पुढील 2 दिवसामध्ये आम्ही सेम ह्याच प्रकारची जनजागृती शिवाजीनगर भागामध्ये अजिंक्यतारा हॉटेलच्या समोर, त्यानंतर आडवा फाटा सिन्नर आणि स्थानिक प्रशासन ज्या ठिकाणी आणखी आम्हाला ही जनजागृती करण्यासाठी सांगेल त्या ठिकाणी आम्ही हे करणार आहोत। कित्येक दिवसापासून करोनाचं संकट हे पूर्ण जगावर आहे। त्याच अनुषंगाने प्रत्येक देश असेल, राज्य असेल, शहर असेल, आपल्या अनुषंगाने वेगवेगळा उपक्रम राबवत आहे। तर सिन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण मार्गी लावतो। त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी एक मोठंसं पेंटिंग आपण काढलं, मीच माझा रक्षक या स्वरूपाचं एक पेंटिंग काढले गेले। आमचे मित्र परेश यांनी ही एक कलाकृती काढली गेली। कलाकृती काढण्याचा उद्देश तोच आहे की लोकांनी हे लोकांपर्यंत पसरावं, लोकांनी समजून घ्यावं की जर करोनाला जर हरवलं तर देश जिंकू शकेल आणि देशाला जिंकवण्याची जबाबदारी यावेळेस नागरिकांची आहे की प्रत्येक वेळेस देशाला जिंकवण्याची जबाबदारी सैनिक घेत असतात। आता सैनिक म्हणून आपण देशामध्ये काम करायचं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि नक्कीच याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि सिन्नरकरांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की अजून एक 10 दिवसाचा पिरियड राहिला आहे। आपण सर्वांनी घरी थांबा आणि ह्या लॉकडाऊनमध्ये आपण या देशाला आपण मजबूत करायचं एक ध्येय ठेवलं आहे, ते ध्येय आपण सर्वांनी पुन्हा पाळावं असं मी आवाहन करतो आणि तसंच म्हणतो की कोरोना हरेल तर देश जिंकेल। धन्यवाद।